आणि गाडी परत घरी आणायची आहे कारण की आज मी चालले आहे रिटर्न इंदोर। बस स्टॉपवर आलेले आहे। इकडे ताई आलेल्या आहेत, ओम आहे आणि हे पॅकेट घेतलेले आहे। टाईम आहे, मागेच थांबलेले आहे टोल नाक्याजवळ। आम्ही लवकर आले, आता 6:30 वाजलेले तरी गाडी आलेली नाही आहे। नमस्कार, मी जयश्री। पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये। तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा आहेत त्या पूर्ण करू दे ही बाप्पाचरणी प्रार्थना करते। चला तर सकाळीच तुम्ही पाहिलं असेल मी टेरेसचं सर्व झाडून घेतलेलं आहे कारण की ना इतकी धूळ बसली होती आणि नंतर मग ती वॉश पण करायची आहे। पण मला वेळ भेटेल त्यावेळेस वॉश करून घेईल, नाहीतर मग घरचे करतील। पण मी आंघोळीच्या आधीच खरं झाडून घेतलं। खूप धूळ होती, जे बोरिंगचं काम झालं ना त्यामुळे आणखीनच धूळ बसलेली होती। मग ते सगळी झाडून काढली आणि मग आंघोळ केली आणि त्यानंतर रेडी झालेले आहे। मला जायचे ताईंना सोडवायला तळेगाव चौकामध्ये, तिथे त्यांना सोडते आणि गाडी परत घरी आणायची आहे कारण की आज मी चालले आहे रिटर्न इंदोर। इकडची कामं उरकलेली आहेत। आता इंदोरला जायचे संध्याकाळी तरी 6:15ची बस आहे, तर लवकर निघावं लागणार आहे आणि ताईंना घरी यायला उशीर होणार आहे। त्यामुळं गाडी घरीच ठेवून घेतली आहे स्कूटी। आणि आता ओमदादा आल्यानंतर ओमदादा मला सोडवेल आणि मम्मीला पण घेऊन येईल, असा हा प्लॅन आमचा आहे। तर आता मी काय करते, त्यांना सोडून येते पटकन आणि 8:30 पावणे 9ला त्यांना निघायचं असतं। आवरते, इहिकाला पण घेऊन जाईल आणि माझी छोटी मोठी कामं आहेत तीही मला करायची आहे। जसं की काही वस्तू न्यायच्या आहेत तिकडं इंदोरला, तर त्याही घ्यायच्या आहेत। ते घेऊन मग मी घरी येईल आणि मग व्हिडिओ कंटिन्यू राहील आणि स्टे ट्यून गाईज। तर आम्ही आता दुकानात आलो आहे, किराणा दुकानामध्ये चहा पावडर आणि कांदा लसूण मसाला घ्यायचा होता त्यासाठी। तर हे पॅकेट घेतलेले आहे। चल मी वरती आलेले आहे। केस अजून तसेच आहे ओली, कारण की हेअर वॉश केला होता आज आहे गुरुवार, दुसरा मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे। तर उपवास असतो, खिचडी खाल्ली आहे। आई पण आलेल्या आहेत आणि ही काही इकडे गाणे लावून दिले, ती रडत होती मग तिला गाणे लावून दिलेले आहेत। बाकीचं उरकून घेतले आहे कामं। आणि ओ मॅडम गाणे का बंद करून आल्या? पकड, मी हातामध्ये पकड धर, हां धर। तर आता वरचं आवरून घेते, बॅग पॅक करायची आहे। काय काय टाकू ते बघते मी, आता ठेवायचं आहे। ज्या वस्तू आणायच्या होत्या त्याही मी घेऊन आलेले आहे। आणि आधी हेअर ड्राय करते पहिले, थोडंसं हेअर ड्रायर आहे तेही मी काढते आता हेअर ड्रायर आणि तेही घेऊन जाते कारण तिकडं पण कधी मला यूज होईलच। आणि इकडं हे तर क्लीन करायचं राहिलं आहे, तर आता मी नंतर क्लीन करणार आहे। खूप धूळ बसलेली आहे। सकाळी थोडं बोलले बोरिंग घेतले शेजारी, म्हटलं किती धुराळा उडतो। आता मला टाईमच भेटला नाही खरं हे ड्रेसिंग टेबल आवरायला, सगळं मेसअप झालेला आहे तुम्ही पाहू शकता। पण मला खरंच वेळ भेटला नाही आहे आणि अजूनही थोडासा घसा पॅक आहे। चला आता बॅग पॅक करून घेते पहिले आणि रेडी होते। वाजलेत आता खरं 12:30 वाजलेले आहेत आणि म्हटलं आईंची बहीण आहे त्यांच्याकडे जायचं आहे मावशींकडं। त्या दिवशी तुम्ही गाडीमध्ये पाहिले असेल, त्यांनी खूप वेळ झाले बोलवले। जर माझं आवडलं तर तिकडे हे जाऊन येईन, कारण खूप रागवल्यात त्या, माझ्यावर नाराज झाल्यात।
काय करणार, टाईमच नाही भेटत आहे. आणि ही कले घेऊन बघूया, ट्राय करते आता स्कूटर घेऊन जायला. चल आधी बॅग पॅक करून घेते मग बोलते. तर मामाचा मुलगा बंटी आणि आवी मामा ते येऊन गेले. तर झाले 15-20 मिनटं. त्यानंतर मग माझं आवरलं. हां, बंटी मामा आला होता. आणि त्यानंतर मग बॅग पॅक झालेली आहे. मग माझं थोडंसं काम आहे ATMमध्ये जाऊन. मला ATM कार्ड आहे ते ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. जातं पटकन जाते. आता वाजले आहेत 3:15. 3:05 झाले. 5 मिनटं पुढे काय 3:05 झालेले आहे. ते शाळेला उशीर होतो ना कधी कधी, म्हणून लवकर करून घड्याळ पुढे लावून ठेवले का रे. तर चला आता ओम बरोबर मी जाऊन येते ATMला. आता ही काम बाहेर बसली, पण बघू तिला जर मागं लागली तर नेईन, नाही तर नाही नेणार. ATMमध्ये मला जायचं आहे. तर रोड शिकारपूर रोडला ATM आहे, तिकडे जाणार आहे. ते करून येते पटकन आणि मग घरी येते. हां, जस्ट आता घरी आलेला आहे. ATMचं काम झालेलं आहे आणि फक्त एक ATM कार्ड आहे, त्याचं काम झालं नाही आहे. तर एक झालेलं आहे ते. आता जे झालं नाही ते नंतर करेन, कारण की मला आता टाईम नाही आहे. आता वाजले आहेत 5 आणि मला आवरायचं आहे. चला आता मी आवरून घेते, फ्रेश होते जरा आणि लवकरच जाते, कारण की गर्दी ट्रॅफिक खूप असणार आहे. त्यामुळे लवकर निघेल आम्ही. लवकर निघेल आणि मग तिथे गेल्यानंतरच बोलेल आता मी. वरच्या ह्याला लागलो ना मग शिकू. मम आता गाडीत मम्मम, आता नको मम्मम करू तू. हा, या स्वेटर घालायचं राहिलंच का? अरे स्वेटर घेतलंच नाही घरातून, आणतो का पटकन? अरे अन्न मला ते स्वेटर नाही स्वेटर राहिले, त्यामुळे परत ओमला घरी पाठवले स्वेटर आणायला. खरंच थंडी पण आहे तिकडे, त्यामुळे म्हटलं स्वेटर घेऊन ये. 2 मिनटात घेऊन ये. आम्ही थांबलो इथं आता रस्त्याला आणि मस्त सनसेट तिकडे होतोय. सूर्य तिकडे खाली गेलेला आहे. 5:45 वाजलेत. जाऊ आम्ही अर्ध्या तासामध्ये. 6:15ची गाडी आहे. हां, आणि जवळजवळ गाडी आल्यानंतर फोन करतीलच. है ना इहून मी हाय का हाय बाबा, आम्ही येतोय. चला आता ते ओम आलो, आम्ही निघतो. बस स्टॉपवर आलेले आहे. इकडे ताई आलेल्या आहेत, ओम आहे आणि गाडी अजून टाईम आहे, मागेच थांबलेली आहे टोल नाक्याजवळ. आम्ही लवकर आले, आता 6:30 वाजलेले तरी गाडी आलेली नाही आहे. बरं झालं लेट झालेली आहे, कारण की आम्ही पण 6:15 आला, काही ती 5 कमी असताना इथं आलेला. आता गाडीत बसल्यावरच मी तुमच्या संग बोलेल. तर आता 1:30 वाजलेले आहेत आणि गाडी थांबली आहे वॉशरूमसाठी पेट्रोल पंपावर. आणि इहू झोपलेली आहे. आत्तापर्यंत ती गाडीत आम्ही 6:15ला गाडी होती, तर 7:45-8ला काहीतरी गाडी आली आणि 8 ते 1:30पर्यंत ती 2दा उठलेली आहे आणि आता ती आज झोपलेली आहे. तर इथे हां, आणि खाली जाऊन आले, वॉशरूमला जाऊन आलेले आहे. आणि चला म्हटलं आता अपडेट देते, कारण गाडीत बसल्यानंतर मी काही अपडेट दिलंच नाही की मी बसले की नाही बसले. तर माझा आवाज थोडा बसल्यासारखं वाटतो आहे आणि नाकसुद्धा पॅक झालेला आहे, त्यामुळं खूपच थोडं त्रास होतो आहे. आणि विक्स वगैरे लावली नाकाला, त्यामुळं थोडंसं बरं वाटते आता. चला आता मी जर खाली परत उतरले चहा पिण्यासाठी, तर त्यावेळेस तुमच्यासंग बोलेन, नाही तर मग डायरेक्ट आता घरी गेल्यानंतर किंवा स्टॉपवर उतरल्यावरच मी व्हिडिओ कंटिन्यू करेन. गुड नाईट.